नमस्कार मंडळी, आज आपण गुरुपौर्णिमा विशेष रवा आणि ड्रायफ्रूटचे लाडू तयार करणार आहोत, जे की एकदा तयार केले ना तर 1 महिना अजिबात खराब होणार नाही. लहान मुलं असो किंवा घरात वयोवृद्ध आजी बाबा असेल ना तरीसुद्धा खाऊ शकता. इतके मऊसूद तयार होतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहे. त्याच्यासाठी ते कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं, खोबरा भाजून घ्यायचं. खोबरा भाजल्यानंतर सगळे आवडीचे ड्रायफ्रूट घालायचे. एखाद 2 ड्रायफ्रूट नाही घातले तरी देखील चालेल, पण आपण आज पौष्टिक लाडू तयार करतोय त्याच्यामुळे मी सगळे ड्रायफ्रूट वापरलेले आहे. अक्रोड थोडं कमी प्रमाणात वापरलेले आहे. अर्धा वाटी नंतर बेदाणे घालायचं सगळे ड्रायफ्रूट भाजल्यानंतर आणि पुन्हा एकदा सगळे ड्रायफ्रूट 3 ते 4 मिनटं मंद आचेवरती भाजून घ्यायचं. सगळी जिन्नस मंद आचेवरती भाजून घ्यायची म्हणजे लाडू आपला अजिबात खराब होणार नाही 1 महिना देखील. त्याच्यानंतर कढईमध्ये भरपूर तूप घालायचं. 1 वाटी रवा आपल्याला बारीक वापरायचा म्हणजे लाडू छान तयार होतो. थोडं थोडं जसं जसं तूप लागतं तसं घालून आपल्याला रवा भाजून घ्यायचा. भाजलेला रवा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. तोपर्यंत रवा गार होतो आणि ड्रायफ्रूटसुद्धा आपण गार करून घेतलेले आहे. मिक्सरला जाडसर असे बारीक करून घ्यायचं. 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे 1 वाटी अख्खी साखर घेतली त्याची पिठी करून घ्यायची. आवडत असल्यास तुम्ही गूळसुद्धा घालू शकता किंवा खजूर जरी घातले तरी देखील चालेल, म्हणजे आपला लाडू अजून पौष्टिक होईल. त्याच्यानंतर थोडं थोडं तूप घालायचं आणि मिक्सरला पुन्हा एकदा हे फिरवून घ्यायचं म्हणजे लाडूला छान बाइंडिंग येते आणि अजिबात लाडू वळताना त्रास होत नाही. मस्त असे लाडू आपण वळून घेऊया. बघताय तुम्ही पाक न करता आपण हे लाडू तयार केलेले आहे, तरीसुद्धा किती छान लाडू वळला जातोय, अजिबात तुटत नाही आणि मऊसूदसुद्धा इतका होतो ना, घरातले वयोवृद्ध आजीबाबा किंवा लहान मुलंसुद्धा आरामात खाऊ शकतील. तर तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने असा लाडू घरी नक्की ट्राय करा आणि गुरुपौर्णिमेला सुद्धा तुम्ही हा गोडाचा नैवेद्य म्हणून नक्कीच ट्राय करू शकता.